त्यांचं अजून गेलंच नाही. असू दे असू दे, मी खोटं नाही बोलणार महाराज तुम्हाला. असे प्रसंग आहेत. आई साहेब मला बरं वाटलं, जाऊ द्या. खरं सांग का, पाकिट नाही मिळालं तरी चालत, पण असं असावं. खरं सांगा. आता बघा की काय तुमचं ते जजमेंट तुम्हालाही सांगतो सगळ्यांना. तुम्ही आम्हाला जे पैसे देत ते समृद्धीवाले, आता उतरल्यावर काय गरज आहे का धुळ्यावाल्याची? त्याला 65 द्यावं लागतं. त्याला 65 परत द्यायचे. उतरले लगेच. आता परत तिथूनच गेलं तरी ते म्हणणार परत 65, पुन्हा ती 400 अशी पाहती पुढे घ्या दवा तोड. यांना वाटतंय माझी परिस्थिती अशी महाराज, मला 25 देतो, 41 घेतो, 27 घेतले. आता ती काय होतं, तुम्ही कीर्तन घेतल्यावर तुम्ही म्हणले वा आमची परिस्थिती अशी. मी पदरचे पैसे देणाऱ्या माणसाचे पैसे घेत नाही कधीच. सप्ते दिले तेवढे भरपूर. त्याला पदरचे द्यायचे पद किती मला बेकार वाटतं. माझ्या डोळ्याने कधी एकाला 7,000 रुपये दिले होते, पण तो महाराज जाई नाही गेला. मग त्यानं म्हणले 3,000 दिल्याशी मी निघणार नाही डोळ्याला पारोळ्याला. माणूस त्या माणसाने व्याजाने काढले 3,000 रुपये त्याच रात्री, आणि त्याचे त्याला 6,000 रुपये भरावे लागले. तेव्हापासून मी असं, आणि ज्यानं 3 घेतले वाढवून त्याचे कीर्तनच बंद पडले. ती गाय असं म्हणते. त्याला विचारलं का, सुंदर उदाहरण आहे. कधीतरी एकदा विचार केला पाहिजे. पण तुमचं आमचं काय चाललंय, तुम्हाला असं भास होतो किती मोठं असलं जयांगी मोठी पण आता ना, काय माहिती तुम्हाला मागं काय त्रास आहे. बसू द्या, बस. असं 2-3 टप्पे बदलले त्याने, पण गाठलंच नाही. त्याची शिवाय दम निघत नाही. आपल्या माणसं कशी गेलं पाहिजे. आणि शेवटी आपण खरं समजा तिथं तुला मिळेल नाही ना, असं नाही. बसल्या आग होत असं असं मांडेकन बसायचं असं असं नाही बसायचं. बस कसा दिसते बघाय आल्या नाही, खूप गोड आहे. असं दे तिकडे चालू आणि पेंड तिकडे अभंग तुकोबरांची तुकारामांच्या गाथेतील 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठातल्या असं म्हणणारे सगळे संत होते. पण अभंगामध्ये जनाबाई कधी आल्या नाही. अभंगामध्ये नामदेव महाराज आले, पण जनाबाई कधी आल्या नाही. अभंग ज्ञानोबाईचा म्हणणारे लोक भरपूर बघितले, अभंग चौखोबाचा म्हणणारे बघितले, पण एखादी स्त्री अभंगात येते जी दासी होती ती. तुम्हाला वाटलं हे चुकलं का काय? अभंग जनाबाईचं तुकोबराचं. अभंगामध्ये भरपूर अभंग सगळ्यांची, पण जनाबाई सारखी स्त्री किती शोध घेऊन अभंग दिलाय तुम्हाला आम्हाला, की देताना इतकं गोड दिलंय की ज्या स्त्रियांना इथून पुढे कळलं जनाबाई म्हणजे काय, एक वेगळं अस्तित्व, दास्यत्व केलं हनुमंतरासारखं. पण दासाचे सुद्धा जीवन सुखी होतं ही संप्रदाय. दास सुद्धा अमर होतात, आणि दास्यत्व केल्यावर अमर हो मालक कसा असेल. आणि दास कुणाचा, त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविधन भक्ती झाले तो सिद्ध. म्हणजे इथून पुढे दास्यत्व पाहिजे, आणि जितके माणसं दास आहेत तितके तुमची या दासीचा दास करून ठेवा.
तुम्ही बाबर कुणाचा आशीर्वाद लागत नाही. कधी कधी आता हे राजा रामचंद्राच्या लग्नात वशिष्ठ गुरुचे आशीर्वाद होते, विश्वामित्राचे होते, तरी रामाला किती वर्ष वनवास होता? 14 वर्ष. आता तुमच्या आमच्या लग्नात जर मंत्र्याचे आशीर्वाद असले तर किती वर्ष वनवास? कावळाशी येईपर्यंत. राम जन्माला आले तर झाडाला पानं फुटत होते, आजही फुटतात. कृष्ण जन्माला आलं तर नदीचं पाणी त्यांच्या पायाला स्पर्श करायचं, तो काळ होता. जन्माला आलो तर भर पावसाळ्यात पाऊस गेला. या वर्षी जो आला तो इतका आला की कुठेही पाणी होत, स्लॅबवर सुद्धा पाणी होत. हो, आणि पाणी त्याच्या हातात आहे, झोप त्याच्या हातात आहे, हो, जागरण त्याच्या हातात आहे, चालणं त्याच्या हातात आहे, बसणं त्याच्या हातात आहे, खाणं सुद्धा खाणं तुमच्या हातात आहे, पण पचवणं चाले हे शरीर गुणाची योजना, कोण बोलवित हरिविना, कोण बोलवित हरिविना. चाले हे शरीर गुणाची योजना, कोण बोलवित हरिविना, कोण बोलवित हरिविना. नगर वसलं, सुंदर झालं. मला वाटतं नगर ह्या शिवाजीनगर मध्ये सगळ्या भागातले लोक असतील, जवळजवळ मराठवाडा. नक्कीच ही वसाहत तयार झाली का? पहिली होती तयार झाली. प्रत्येकाचं गुंठा 2 गुंठे जसं वाटत तसं परिस्थितीने घेतलं आहे की नाही. जशी परिस्थिती असते, ज्यांना घेतलं त्यांना घराच्या बाहेर जावं लागलं. ज्यांना ज्यांना गुंठे घेतले, ज्यांना ज्यांना घरं बांधले, त्यांचाच आज वनवास आहे. त्यांना लक्ष्मीला आणलं घरात. लक्ष्मी अशी खास भेटली, सासूलाच घराचं बाहेर. अरे गुंता घ्यायचा तर परिस्थिती नव्हती तर हप्ते भरले. दर महिन्याचा हप्ता आला की बाईनं म्हणाव थोडं दम काढा, या महिन्यात नाही तर पुढच्या, पण मागच्याला काय माहिती. दर महिन्याचा हप्ता भरणं ही फक्त जे भरतो त्यालाच माहिती. जिने कमी बजेट मध्ये स्वतःच कुटुंब कसं भागवलं असं. त्याला काय झालं काय त्याला लांब घेऊन जायचं. विठाला विठाला विठाला. आणि मग आई कधी बोलत असताना आपण कुणाला आई बोलतो? आई कधी बोलतो? पण विठ्ठलाला विठ्ठलच म्हणतात सगळे, पण एकट्या जनाबाई आई म्हणतात. एकट्या जनाबाई. आपण सगळेजण म्हणत असतो कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. पण बाई हे शब्द विठ्ठलाला द्यावं, तो अधिकार कोणाचा? जनाबाईचा. मग तुम्ही जनाबाई आहे. कोण आहे तुम्ही? तुम्ही स्वतःला स्त्रियांना कमकुवत समजत जाऊ नका. आई साहेब, देवीला सुद्धा जायची गरज नाही. घरात आहे असलं कुठं जायची गरज नाही. नाही, सगळे तीर्थ एकाच पायात आहे. त्या पायाचं नाव आहे आईचं पाय. सगळे तीर्थ, कुठल्याही तीर्थाला जा तुम्ही, देवगडला जा, पंढरपूरला जा, काशीला जा, केदारनाथला जा, वैष्णवी देवीला जा, कुठेही जा, सगळे तीर्थ कोणाच्या पायात आहे? आई बाबाच्या पायात. सगळं तीर्थाचे गुणे. दोन किती. त्या माणसाच्या जीवनामध्ये कळतच नाही लोकांना कुणाचे का पाय, पण यांचे पाय किती पवित्र आहेत माहिती. त्यांच्या पायाचा स्पर्श झाला. आता तुम्ही म्हणता कसे काय पवित्र असतील? उत्तर आहे का? ही देह कोणामुळं? त्यांच्यामुळं. मग पवित्र कोण? आई बाप. याला कोणी बनवलं? त्यांना. मग पवित्र कोण? ही ज्यांच्या पोटात होतं. पवित्र कोण? याला दूध कोणी बांधलं? पवित्र कोण? याला सांभाळलं कोणी? पवित्र कोण? याच्यावर लक्ष ठेवलं कोणी? पवित्र कोण? याला मोठं केलं कोणी? याला प्रॉपर्टी दिली कोणी? याचा सगळा सांभाळ केला कोणी? मग ती पवित्र आहे. आणि त्यालाच तुम्ही आपण काय म्हणतो माहिती? लय वाईट आहे महाराज. मगाशी बोलत बोलत राहिलो. एक चमच्याभर भात दे म्हणलं नाही दिलं सुद्धा. कोपऱ्यात बसली म्हातारी अशी टक लावून पाहायची. सून जेवत होती. म्हातारीला म्हणली माझ्याकडनं का पाहू? म्हातारी म्हणली आता काय झालं आता? खाली पाहिलं. सून जेवत होती पण सुनाला जेवताना गुचकी लागली अशी. इथं दाबलं गेली. म्हातारी सगळ्या चपात्या लागल्या.
आणि मग सांगितलं माहिती गेली तिच्या समोर बसून खाल्लं असं. मग का उठून बघणार आहे का? एक उत्तर आहे, तुझ्याकडे भजे बनवणं तुझ्या हातात आहे, पण खाणं स्वयंपाक करणं तुमच्या हातात आहे, बंगला बांधणं आपल्या हातात आहे, राहणं गाडी घेणं आपल्या हातात आहे, पण प्रवास हो चांगली सिस्टीम घेणं आपल्या हातात आहे, पण आवाज ऐकणं, चांगला मोबाईल घेणं आपल्या हातात आहे, पण वापरायचा, चांगली मोटरसायकल आपल्याला घेणं हातात आहे, पण त्या मोटरसायकलचा प्रवास याचं उत्तर कळलं का? महाराष्ट्रात जन्म मिळाला ही सुद्धा आपल्या हातात नव्हतं, ते मिळालं, पण महाराष्ट्रात अमर होणं हे तर आपल्या हातात आहे ना. उत्तमची उरे कीर्तिमान, उत्तमची उरे कीर्तिमान, आपल्याला कळत नाही. मला शरीर मिळाले. तुझं काय नाव? वीर. तुझं रे? सार्थक. तुझं दादा? निखिल. प्रत्येकाचं नाव आहे, पण कुणाचं नाव माधव नाही, केशव नाही, राम नाही, विष्णू नाही, संपलं नाव. हो, मी काल परवा दिवशी विचारलं तुझं नाव काय? मला प्रकाश. माझ्यापेक्षा काळ होत मला आमुष्याला चमकत होत. एका पोरीचं नाव होतं तेजस्विनी. दिवसा बॅटरी लावून पाहावं लागेल. नाव तेजस्विनी. काय म्हणते त्याला? एका बाईचं नाव होतं शांताबाई. डोक्यालाच केस नव्हता तिचा. मला मावशी केस सुना नव्हती लिहिली. काय नाव ठेवता तुम्ही? हो, नावापेक्षा आचरण असावं. आमच्या पहिल्या महिला मला पहिल्या महिला दळण करायच्या, दळण दळायच्या. तुमच्याकडे दळण करतात का? दळण मग खडे टाकून देतात का? गहू? हा, खडे. गहू नाही, गहू म्हणतोय, उलटच आहे. मग खडे गहू टाकून देऊ का? खडे खाती होय. ऐका, खडे काढणं जसं तुमचा स्वभाव आहे, खडे काढणं जसं तुमचा स्वभाव आहे दळणातले, तसं दोष काढणं आमचा स्वभाव आहे. दोष काढण्यासाठी चालू आहे. तुम्ही दळण करता का नाही आई? रोज आठवड्यातून करतात ना दळण? आठवडा लागतं तुम्हाला दळण करायला. आठवडाभर तुमचं पीठ जाते. काय जाते? आणि आठवड्याला तुम्ही दळण करतात. खरं सांग का? पटेल तुम्हाला? मला रोज दळण करावं लागतं. ते म्हणतात बाया याची बायको का खपली का? ते दळण नाही हो. हे 2 तास रोज सुपानं हे सगळे पाकडी, आणि याच्यातलं सुपानं पाकडत असताना सुंदरपैकी जे जे हलका हलक आहे ते निघून जाते, जे जे खडे खडे ते उचलून फेकितो, आणि जे जे शुद्ध आणि चांगलं आहे ते इथं ठेवायचं. त्याला म्हणतात गहू. मग कीर्तन कशाला करायचं? आता काय लोक मला म्हणतात महाराज काल परवा दिवशी एक म्हणलं कीर्तनात हसत जाऊ दे. मी म्हणलं नुसतं बॉम्ब लावा म्हणजे रडावा. अरे हसण्यासाठी नाही, आनंदी राहण्यासाठी कीर्तन आहे. कशाला राहायचं आनंदी? आता बघा बरं तुमचे चेहरे टवटवीत आहे, प्रसन्न. एक तरी महिला अशी करते का? नाही ते एखादा बाबा आला कवा समजत काय ते देतानाही शुद्ध द्यायचे. दळण करायचं याचं उत्तर आहे खडे काढायचे, आणि म्हणून त्याला सुंदर आहे. महाराज आपण तेच केलं पाहिजे. आता ही सगळी मंडळी गोड आहे, प्रवासी आहेत, कष्ट करणारे, धावपळ आहे. 8 तास करायचे. रात्रीची वेळ आहे, 8 तासाची ड्युटी. कैला 12 तास आहे, आता 8 वर झाली.
रात्रीचे 3 चाटाया मी नाही बोलत, काहीचे मशीन मध्ये हात गेलेले, काहीला बॉयलर चढा दिले, काहीचा एक अवयवच गेलाय. कंपनी म्हणजे सोपं काम आहे. सुपरवायझर होणं इतकं सोपं काम आहे. सुपरवायझरच्या पुढे हेल्परनं काम करणं एवढं सोपं काम आहे. ती सगळा घरचा राग इथं काढते. त्याला जेवढं काही त्रास झाला घरचा ती कुठं काढित, ते हेल्परवर काढित. मला गांधी नावाचा साहेब होता, नुसता असा पायाचा माझ्या. मी साहेब निघून गेला का ट्रे फेकून द्या. लय त्रास द्यायचं मला साहेब, आणि माझ्याकडे असं पाहायचं. पण उत्तर आहे का, मालकाचं कुणी मालक होत नाही. होतं का कधी मालक? आणि तुम्ही इथून पुढे तोच विचार करायचा, मालकाचं कुणी. आता मला वाटतं मी मालकी ती इतकं खास आहे, त्याला माहिती कवा बहिणीला फोन करायचा, कवा आईला करायचा, कवा फोन पे करायचा. ती का तुमच्या फोनवरून नाही करायची. त्याला माहिती ही इतकी आडवते मेंदूची ट्रान्झॅक्शन बघ ती झोप. लई पुढच्या बाहेर मला काल कोणाला नाही बोलून आता जडच झालंय. आजी तुमचं लय आयुष्यभर होतं, आताच्या ह्या कार्टे इतक्या आगाव आहेत, व्हॉट्सअपचे मेसेज चेक करतात रात्री. आणि ते कशाला कुणाला काय पाठवीन बाई, गबस ग तूच आलीस तीच पाठवायची. तू आल्यापासून त्यानं सगळं बंद केलं पाठवायचं. आता एकदा फक्त तुला पाठवायचं तेवढं शिकत नाही. आता बरंच तुमचे ध्यानात आलेलं मला मी बरंच काय सुचायला लागले आज. आणि एक उत्तर आहे का, मी प्रत्येक गोष्टीमध्ये आता चुकून एक सांगतो तुम्हाला, सगळं महत्वाचं आमच्या जीवनामध्ये जे अनुभव आला ते तुम्हाला सांगायचं. आमच्या नाथाच्या जीवनात अनुभव आला. कोणता अनुभव आला? अवघे चित्रलोकी आनंदाची आता, 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 अवघे चित्रलोकी आनंदाची आता जर परत काय करायचं असेल तर अजून 10 रुपये द्या. आता 10 रुपये संपले गेला आता. बरं आता ते काही होत, पण ते आता ते असं नाचायला लागले, मला बी एखाद्या रोज व्हायला बसले. हे सगळे म्हणे बसले बाया तोड नाक्यावर आणलं का काय टाळ. आता पडले बरं का बरं असं यांच्या नादी लागून. आणि म्हणून मागणं मागतो कधी की संगतीचा परिणाम होतो महाराज. कुसंगी नाडीला संगत विचाराची असली चांगली का. माझ्या जीवनामध्ये बघा, मी कुणाचे विचार न घेतल्याचा परिणाम पुरुषांना सांगतो. पुरुष मंडळी, मनाचे विचार माणसानं घ्यायला पाहिजे. मन कंट्रोल, माइंड कंट्रोल इज द बेस्ट कंट्रोल. मन ही शेवटी गाडीचं रिमोट कंट्रोल आहे. आपल्या मनानंच विचार करायचा. माझे बरेच कीर्तन करायचं अरुंधीते सगळी प्रॉपर्टी इकली आनंदीत आले, असे बरेच आहे. सगळी थोडीच नाही, बापाकडून वाटून घेऊन इकली.
भावाला गुंठा दिला नाही, खरं सुद्धा ऐकले. कीर्तनकार आहेस तू, भावाकडून वाटून घेऊन ऐकितो, आई बापातून ऐकितो. आणि तेच कीर्तनकार लॉकडाऊन लागल्यावर कोरोना तिथं घुसला आणि त्या 6 महिन्याच्या काळात ज्यांचे घरे ऐकले त्यांनाच त्यांना 6 महिने सांभाळला. त्याला म्हणायचं माय बाप. ते म्हणले राजा ये, असं नाही करायला पाहिजे. आता तुम्ही इथं आहात सुखी, 1 गुंठा आहे, चांगला बंगला आहे, 2 मजली. पण खरं सांगू का,